नमस्कार मंडळी, आज आपण कोल्हापुरातील सुप्रसिद्ध शाहूकालीन तळे म्हणजेच रंकाळा तलाव तर त्याबद्दल माहिती घेणार आहोत। हा जो दिसतो तो पूर्ण रंकाळा तलाव आहे आणि त्याच्या भोवतीने पूर्ण लाइटिंग केलेले आहे। हे सध्याच झालेले आहे, आत्ताच झालेले आहे, एक महिनाभरातच। तर खूप सुंदर असे हे लाइटिंग आहे। त्याच्या शेजारी जे लहान मुलांसाठी मोठ्यांसाठी व्यायामाची साधने ठेवलेली आहेत। त्याच्यावरती सकाळ संध्याकाळ लोक व्यायाम करत असतात। खूप सुंदर दृश्य आहे की संध्याकाळी 7:30-8 वाजले तरी तेथे व्यायाम सुरू असतात। तसेच इथे ह्या पाण्यात बोटिंग सुद्धा केलेले आहे। बोटिंगची व्यवस्था खूप छान आहे। लाइटिंग त्याला संपूर्ण लावलेले आहे, त्यामुळे बोटी कुठे जातात, काय जातात, कशा दिसतात, हे नयनरम्य असे सुंदर दृश्य आपल्याला दिसते। ह्या झाडाला सुद्धा लाइटिंग खूप छान केलेलं आहे, त्यामुळे ते झाड एकदम सुंदर दिसते। लांबून सुद्धा खूप छान दिसते। ह्या बोटिंगचं दृश्य तरी इतकं अवर्णनीय आहे। किती सुंदर ते कडेला लाइटिंग रंकाळ्यावरती दिसते आणि त्याच्यामध्ये ह्या बोटी आणि ते पण कलरची लाइटिंग त्याला लावलेले आहे, त्यामुळे ते खूप छान पाण्यात बोटी दिसतायत। इतकं सुंदर दृश्य मी आजवर पाहिलंच नाही असं वाटायला लागले। तर हा रंकाळा म्हणजे एक शाहू महाराजांनी बांधलेला तलाव होता त्या काळी आणि त्याचे आत्ता सुशोभीकरण करण्यात आले, त्यामुळे खूप सुंदर हे दृश्य दिसते। संध्याकाळी हे नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी लोक बाहेरून सुद्धा येतात आणि येथे हे दृश्य पाहायला गर्दी करतात। तर रंकाळ्याच्या शेजारी ठिकठिकाणी खाण्याची स्टॉल्स आहेत। भेल, पाणीपुरी, शेवपुरी, आईस्क्रीमचे गाडे, बऱ्याच हॉटेल्स आहेत ठिकठिकाणी लावलेले आहेत, त्यामुळे लोक इथं आकर्षित होतात येण्यासाठी। आणि ह्या बोटीचं दृश्य बघता किती सुंदर दिसते ही बोट आणि वरती लाइटिंगमुळे आणखीनच त्याची शोभा वाढते। इतकं सुंदर दृश्य आहे, मनाला भावणार आहे। लहान मुलांना तसेच मोठ्यांना सुद्धा हे आकर्षित करतात बोटी, त्यामुळे लोक बरेच इथे येण्यासाठी आतुर असतात की रंकाळा तलावाला कधी आम्ही पाहतोय। तर इथे एक गणपती सुद्धा आहे आणि त्याचे दर्शन खूप सुंदर हा गणपती दिसतो। चौपाटीचा गणपती म्हणतात या गणपतीला। त्याचा आकार सुद्धा सुंदर आहे, सोंड सुद्धा सुंदर आहे। तर इथे मिसळ, कटवडा, इडली, स्पेशल भेल, फालुदा अशी बरीच दुकानं आहेत। भेल तरी इतक्या आहेत की वेगवेगळ्या प्रकारच्या भेल आहेत आणि आईस्क्रीमची दुकानं सुद्धा भरपूर आहेत। कॉकटेल आहे, कोल्ड्रिंक्स आहेत, आईस गोळे आहेत, फेमस भेलपुरी आहे, महालक्ष्मी भेल आहे, अशा बरेच प्रकारची छोटे मोठे दुकानं आहेत। तर तिथे पिझ्झा सुद्धा विकला जातो, असे बरेच ठिकाणं आहेत। येथे बिस्किट, जादूची बिस्किट म्हणून असतात, तर तो एक प्रकार असतो की लहान मुलांना तो खूप आवडतो। खूप म्हणजे खूप छोटी छोटी बिस्किट देतात मुलांच्या तोंडात आणि धूर काढतात। ते मुलांना खूप आवडतं। 10 रुपयामध्ये ती बिस्किट असते आणि जादूची बिस्किट म्हणतात त्याला। तर ते घेण्यासाठी बरीच गर्दी झालेली असते आणि लोक भोवतीनं त्या गाड्याच्या थांबलेली असतात। लहान मुलांसाठी असे खेळ बरेच आहेत, छोट्या छोट्या गाड्या आहेत। हे जे हॉटेल्स आहेत तिथं वाढदिवस सुद्धा साजरे केले जातात आणि इथे बरीच गर्दी लहान मुलांची सुद्धा असते। ट्रिप आलेली असते, बऱ्याच येण्या जाण्याच्या कॉर्नरला ही मुलं छोटी छोटी बसलेली आहेत। तसेच इथे सकाळी वॉकिंगसाठी मोठा रस्ता आहे। येथे एक शंकराचे मंदिर आहे, ते नवनाथांचे मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे। तर खाली शिवपिंड आहे छोटीशी आणि त्याच्यावरती नवनाथांचे फोटो लावलेले आहेत।
असं सुंदर दृश्य आहे. खूप सुंदर दिसते हे देव नवनाथ आणि नवनाथांची पिंड तिथं खूप सुंदर दिसते. हे मंदिर फार जुने आहे. अशा पायऱ्या आहेत रंकाळ्याच्या कॉर्नरला. संध्यामठला जायला तर संध्यामठ पाण्यामुळं बुडालेला आहे. तिथे पण एक गणपती आहे मध्ये, तो आता पाण्यामुळे दिसत नाही. उन्हाळ्यात तो पूर्ण दिसतो आणि तिथंपर्यंत जाता सुद्धा येतं, एवढं पाणी कमी झालेलं असतं. असा हा रंकाळा इतका सुंदर आणि नयनरम्य वाटतो की बघताना मन हरवून जातं की आपण हा रंकाळाच बघतोय की आणि कुठं परदेशात आलोय असं वाटतं. इतका सुंदर रंकाळा झालेला आहे. कोणीही यावं आणि पाहावं. इतकं नयनरम्य सुंदर असं दृश्य, इतका सुंदर आणि अतिशय छान असा रंकाळा पाहिल्याबद्दल खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.